तर बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी कोणतं दिव्य काम केलं असा सवाल लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केलाय। बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांचं चारित्र्य तपासा असंही हाकेंनी म्हटलेलं आहे। ओबीसीचं आरक्षण संपलंय, गुंड मवाल्यांना पैसेवाल्यांना तिकिटांचं वाटप करण्यात आल्याचा आरोपही लक्ष्मण हाकेंनी केलाय। लोकशाहीची ऐशी तैशी झाली आहे असा आरोपही ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलाय। लक्ष्मण हाके या ठिकाणी आलेत। नाही, बिनविरोध झाले असतील त्यांचं स्वागत करेन मी, पण जे उमेदवार बिनविरोध झाले त्याचं कॅरेक्टर एकदा चेक करा। ते कुठल्या पक्षाचे आहेत आणि त्यांनी असं काय त्यांच्या वार्डामध्ये दिव्य कार्य केलंय की तिथं बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीमधल्या निवडणुकीला लोक टाळून त्या महान व्यक्तींना बिनविरोध केलंय। त्यांचं एकदा कॅरेक्टर तपासलं पाहिजे। आज आमचं पिंपरी चिंचवड, पुणे शहर, छत्रपती संभाजीनगरमधला मूळ ओबीसी गायब झालाय, हद्दपार झालाय। मराठा कुणबी सर्टिफिकेट काढून बोगस सर्टिफिकेटद्वारे ओबीसीचं आरक्षण संपवलंय। काय अधिकार आहे यांना फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं? त्यामुळं पवार फॅमिली म्हणजे मुखात नाम फुले शाहू आंबेडकर आणि प्रत्यक्षात मात्र बोडके नायर आंदेकर ही पवारांची रणनीती आहे। माझी सगळी फुटेज काढा मागच्या 2 वर्षातले, हे एकत्र आहेत। सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री असतील, राहुल रोहित पवार महाराष्ट्रात मंत्री असतील, आणि तुम्हाला मला नगरसेवक सुद्धा आता लढायचं नाही। आम्ही आतडं तुटोस तर महाराष्ट्राला सांगतोय, अरे ओबीसीनो तुमचं आरक्षण संपलंय। त्याचं प्रत्यंतर पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या यादीवर नजर फिरवा। मूळ ओबीसीला तिकीट मिळाले का बघा। गावगाड्यातला बलुता आलुता कारू नारू सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणारा डोंगराच्या कुशील असलेला बेरड बेडर रामोशी वडार बेलदार हा आता उमेदवार नाही। परत एकदा रिपीट अगेन सांगतो, या महाराष्ट्रामध्ये मुखात नाव घेतलं जातं फुले शाहू आंबेडकरांचं, प्रत्यक्षात मात्र गुंडांना, मवाल्यांना, पैसेवाल्यांना, मॅन मनी मसल आणि बोगस दाखला असलेल्या लोकांना आता तिकीटं वाटली जात आहेत। लोकशाहीची ऐशी तैशी। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.